हॅलो एव्हरीवन, मी आज आपणास SYBCOMचं सेमिस्टर 3 मधील लेसन नंबर 2 टीच करणार आहे. तर या लेसनचं नाव आहे प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन. ह्या लेसनमध्ये काय आहे तर या लेसनमध्ये आपणाला हे शिकायचं आहे की एक छोटा बिझनेस असतो. तो छोटा बिझनेस काय करतो की छोट्या बिझनेसचं रूपांतर मोठ्या कंपनीमध्ये केलं जातं. म्हणजे छोटा बिझनेस कंपनीमध्ये कन्वर्ट केला जातो आणि अशा वेळेस मग काय केलं जातं तर टाईमनुसार वेळेनुसार प्रॉफिट जो आहे तो इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनीमध्ये रूपांतर होणे. प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन हे लेसनचं नाव आहे. तर ह्या लेसनमध्ये आपणाला सर्वात प्रथम हे लक्षात ठेवायचं आहे की एका बिझनेसला कन्वर्ट करायचं आहे कंपनीमध्ये. मग जे पण आपणाला एक्सपेन्सेस वगैरे असतात ते कंपनीमध्ये कन्वर्ट करायच्या अगोदर बिझनेसचे एक्सपेन्सेस कोणते होते, कंपनीचे एक्सपेन्सेस कोणते आहेत ह्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी सर्वात प्रथम एक टेबल शो केलेला आहे. त्याचं नाव आहे टेबल शोईंग बेसिस ऑफ अलोकेशन. म्हणजे हा टेबल जर तुम्ही लर्न केला किंवा समजून घेतला तर हा लेसन तुम्हाला खूप इझी आणि सोपा जाईल. तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम आहे टाईम रेशो. टाईम रेशोमध्ये काय आहे तर टाईमनुसार म्हणजे जी फिक्स एक्सपेन्सेस असतात त्याला टाईम रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा टाईम रेशो फाइंड करावा लागतो. सेल्स रेशो फाइंड करावा लागतो. तो मी शिकवणार आहे क्वेश्चन शिकवताना किंवा बेसिक कन्सेप्टमध्ये. तर आपण सर्वात प्रथम बघू टाईम रेशो म्हणजे काय असतं. तर टाईम रेशोमध्ये म्हणजे फिक्स एक्सपेन्सेस की जे फिक्स स्वरूपाचे असतात. रेंट फॉर एक्झाम्पल आहे इथं रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. ह्याची अमाऊंट बदलते का तर बदलत नाही. त्याची अमाऊंट तीच असते. रेंट भाडं आपलं असेल तर वर्षभर आपण भाडं बदलतो का एका वर्षात सारखं नाही बदलत. एकदा रेंट आपलं ह्या वर्षी जे फिक्स असेल ते वर्षभर तरी कमीत कमी ते फिक्सच राहतं. त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. आपण इन्शुरन्स घेतला तर त्याचा प्रीमियम फिक्सच असतो. म्हणून रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स हे जे आहे ते फिक्स एक्सपेन्सेस आहेत त्याला म्हणायचं आहे टाईम रेशो. नाव लक्षात ठेवा. टाईम रेशोमध्ये काय काय येतं. टाईम रेशोमध्ये रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स येतात. टॅक्सेस जेवढा आपल्याला प्रॉफिट होईल त्याच्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागतो. असं होत नाही जेवढा प्रॉफिट झाला आहे तर त्याच्यावर आपल्याला 25% टॅक्स असेल तर 25%च द्यावा लागेल. मग प्रॉफिटवर डिपेंड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फिक्स स्वरूपाचं आपलं काय असतं एक्सपेन्सेस असतात. डेप्रिशिएशन जितक्या तुमची ॲसेटची व्हॅल्यू आहे त्या ॲसेटची या व्हॅल्यूवर डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. आणि ते डेप्रिशिएशन आपण काय करतो असं नाही की 10% डेप्रिशिएशन असेल तर एका वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 8%, तिसऱ्या वर्षी 2%, 3% असं आपण डेप्रिशिएशन काढत नाही. तर आपण डेप्रिशिएशनचा रेट ऑफ डेप्रिसिएशन फिक्स असतं. 10% असेल तर 10%, 12% असेल तर 12% फिक्स स्वरूपामध्ये आपण काय करतो डेप्रिशिएशन चार्ज करतो. पोस्टलचे जे चार्जेस असतात ते 1 वर्षासाठी फिक्स असतात. असं नाही होत की आज एक पोस्टाच्या तिकिटाचा दर आहे, उद्या एक आहे, असं होत नाही. तर ते कंटिन्यू 1 वर्ष तरी कमीत कमी मिनिमम 1 इयर तरी ते पोस्टाचे चार्जेस स्थिर असतात, फिक्स असतात. सॅलरी कर्मचाऱ्याची आपण दररोज वाढवतो का नाही वाढवत. एकदा वाढवली की 1 वर्षभर तरी कमीत कमी 1 वर्षभर तरी तीच राहते. एखाद्या वर्करला तुम्ही जर समजा 50,000 सॅलरी देत असाल तर कंटिन्यू वर्षभर तरी 50,000 रुपीज त्याची सॅलरी राहील. रिपेअरचे जे चार्जेस आहेत ते बदलत नाहीत. जेवढा खर्च येईल तेवढेच आपल्याला पे करावे लागतात. म्हणजे समजा एखादी वस्तू तुटली आणि तुम्ही दुकानातून जाऊन घेऊन आला तर त्याचे पैसे असं नाही होणार की टाईमनुसार म्हणजे सेल्सनुसार वगैरे असे देता नाही येणार. तर जे अमाऊंट आहे फिक्समध्ये ती अमाऊंट आपल्याला द्यावी लागेल. प्रिंटिंग अँड स्टेशनरी तुम्ही पेन घेतला 10 रुपयाचा पेन असेल तर 10च रुपयाला मिळणार आहे तो. त्याच्यामध्ये बदल होणार आहे का नाही. तर मग असे जे एक्सपेन्सेस आहेत फिक्स स्वरूपाचे प्रिंटिंग म्हणजे एखादी झेरॉक्स काढली तुम्ही जर एक झेरॉक्स तुम्हाला 2 रुपीजला पडत असेल तर झेरॉक्सचा रेट असं नाही होणार की कमी पैशात तुम्हाला झेरॉक्स मिळणार तर किंवा त्याचे रेट कमी जास्त होतील. तुम्ही 2च्या ऐवजी 4 रुपयाला आणली असं नाही होणार. तर त्याचे रेट कसे असतात फिक्स स्वरूपाचे असतात. इंटरेस्ट बँकेने ठरवून दिलेला व्याजाचा दर असतो तो फिक्स स्वरूपाचा असतो. म्हणजे समजा बँकेत तुम्ही पैसे ठेवले आणि बँकेनं सांगितलं की 10% रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर 10%च रेट ऑफ इंटरेस्ट राहील. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. बँकेचे जे चार्जेस असतात समजा तुम्ही जर
एखादा हप्ता तुम्ही लोन टेकन केल्याने त्याच्यावरचं एखादं इन्स्टॉलमेंट तुमच्याकडून मिसिंग झालं, तर मग काय केलं जातं, ते मिसिंग झालेलं इंटरेस्ट त्याच्यावरचं जे दंड आहे, तुम्हाला जे बँक चार्जेस आकारले जातील ते फिक्स स्वरूपाचे असतील. असं नाही होणार तुम्हाला एक, दुसऱ्याला एक, तिसऱ्याला एक, असं नाही होणार. सर्वांसाठी एकच दंड असतो, दंडाची अमाऊंट एकच असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर समजा SMS रेट, SMS तुम्हाला पाठवला जातो, मेल केले जातात, त्याचे पण चार्जेस तुमच्याकडून बँक वसूल करून घेते. अशा वेळेस असं नाही होत की तुमच्याकडून वेगळे, दुसऱ्याकडून वेगळे, तिसऱ्याकडून वेगळे, जसे SMS असतील तसे तुमचे चार्ज केले जातात. टेलिफोन चार्जेस, टेलिग्राम, ट्रंक कॉल चार्जेस, हे काय आहे, तर टेलिफोनचं जे बिल येईल ते सगळ्यांसाठी सारखंच असतं. जेवढे कॉल कराल त्याच्यानुसार तुम्ही जेवढा यूज कराल तेवढे तुम्हाला फिक्समध्ये भरावं लागतं. असं नाही की तुम्हाला वेगळा दर, दुसऱ्याला वेगळा दर, तुमच्याकडून एका कॉलला ₹1, दुसऱ्याकडून ₹2, असं होत नाही. सर्वांकडून एकसारखीच अमाऊंट चार्ज केली जाते. त्याला फिक्स स्वरूपाचे चार्जेस म्हणतात आणि त्याला तो टाईम रेशोमध्ये फाईन करायचा असतो. ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसमधले एक्सपेन्सेस आहेत. इस्टॅब्लिशमेंट, स्थापनेचा खर्च आहे, हे फिक्स स्वरूपाचे असतात. जनरल एक्सपेन्सेस, रिजिड एक्सपेन्सेस म्हणजे फिक्स एक्सपेन्सेस आहेत. सन्ड्री एक्सपेन्सेस, सन्ड्री म्हणजे किरकोळ स्वरूपाचे एक्सपेन्सेस, हे फिक्स असतात, ते बदलत नाहीत. ते आपण टाईम रेशोमध्ये वाटायचे आहेत. अदर एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, मिसलेनियस म्हणजे किरकोळ स्वरूपाचेच असतात ते एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, व्यवस्थापन, मॅनेजमेंटचा एक्सपेन्सेस जे असतात ते सगळे एक्सपेन्सेस कसे असतात, रिजिड असतात, फिक्स असतात, ते टाईम रेशोमध्ये डिवाईड करायचे आहेत. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, लाईट बिल तुम्हाला एक, मला एक, दुसऱ्याला एक असं नाही येत, म्हणजे ते युनिटचा दर असतो, पर युनिट सगळ्यांना एकसारखंच असतं. प्रत्येकाचं बिल वेगळं असलं तरी प्रत्येकाला येणारे रेट ऑफ युनिट चार्जेस काय असतात, फिक्स असतात. म्हणून हे जे 20 मी काढलेले आहे ते टाईम रेशोमध्ये ह्या एक्सपेन्सेसला तुम्हाला डिवाईड करायचं आहे. तर ह्याचा ॲन्सर असताना ॲन्सर कसं असतं, तर तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असतो. त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला टाईम रेशो, सेल्स रेशो, परत प्रायर इनकॉर्पोरेशन रेशो आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन रेशो, असे 4 रेशोमध्ये तुम्हाला ते अमाऊंट डिवाईड करायची असते. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवते. तर पहिला इलिस्ट्रेशन आहे, फर्स्ट इलिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सॅलरी, बॅड डेट्स, डिबेंचर इंटरेस्ट, डायरेक्टर फीज, ऑडिट फीज, डिस्काउंट अलाउड, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. मग तुम्हाला हे शोधायचं असतं की ह्यातले जे एक्सपेन्सेस आहेत हे, फॉर एक्झाम्पल इथं आलं बघा सॅलरी कशामध्ये येईल, तर टाईम रेशोमध्ये. तर टाईम रेशो आपल्याला फाईन करायचा असतो आणि तो फाईन कसा करायचा ते मी शिकवेन तुम्हाला. टाईम रेशो फाईन करणं सोपं असतं. पहिला रेशो फाईन करायचा असतो आणि नंतर हे जे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला त्या टाईम रेशोमध्ये डिवाईड करायचे असतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की टाईम रेशोमध्ये काय काय येतं. तर लक्षात ठेवा, रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स, टॅक्सेस, डेप्रिसिएशन, पोस्टेज, सॅलरी, रिपेअर्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इंटरेस्ट, बँक चार्जेस, टेलिफोन चार्जेस, टेलिग्राम चार्जेस, ट्रंक कॉल चार्जेस, ऑफिस एक्सपेन्सेस, इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, जर्नल एक्सपेन्सेस, रिजिड एक्सपेन्सेस, फिक्स्ड एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस अँड इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस. हे आहेत फिक्स स्वरूपाचे, जे फिक्स असतात. म्हणजे सर्वांना एकसारखाच रेट असतो. असं होत नाही की दुसऱ्याला एक आणि तिसऱ्याला एक. आपण जर रेंटने घर घेतलं तर समजा एकाच बिल्डिंगमध्ये सेम घरं असतील तर त्याचे रेट सगळ्यांसाठी एकच रेंट असेल. असं नाही होणार की एक सेम घर आहे, सेम घराला तुमच्याकडून वेगळं इंटरेस्ट चार्ज केलं जाईल, दुसऱ्याकडून वेगळं इंटरेस्ट रेट चार्ज काय म्हणायचं रेंट चार्ज केलं जाईल, दुसऱ्याला वेगळं, तुम्हाला वेगळं, असं होणार नाही. तर त्याला म्हणायचं आहे फिक्स स्वरूपाचे एक्सपेन्सेस. फिक्स स्वरूपाचे जे पण एक्सपेन्सेस असतील ते टाईम रेशिओमध्ये वाटायचे आहेत. त्याच्यानंतर आहे सेल्स रेशिओ बी. सेल्स रेशिओ म्हणजे व्हेरिएबल एक्सपेन्सेस ऑन सेल्स बेसिक. व्हेरिएबल म्हणजे बदलणारे, जे बदलतात. तर मग कोणते एक्सपेन्सेस आहेत की जे बदलतात, फिक्स नसतात.
ते सेल्सशी रिलेटेड असतात. म्हणजे बघा, तुम्ही एक सेल्समन आहात, तुम्ही एक बिझनेसमन आहात आणि तुम्ही काय करताय, तर गुड्स सोल्ड करताय. सोल्ड करताना तुम्ही ज्याच्याशी तुमचं रिलेशन निर्माण होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटरशी रिलेशन निर्माण होतं. तुम्ही तुमच्या कस्टमरला माल विकता. मग माल विकण्यासाठी तुम्हाला जे खर्च करावा लागतो, ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागेल, कस्टमर आपल्यापर्यंत आला पाहिजे. मग कस्टमर येण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं, तर ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते, पब्लिसिटी चार्जेस करावं लागतं. हे सेल्सशी रिलेटेड आहे. तुमचे सेल्स वाढावे म्हणून तुम्ही केलेला हा एक्सपेन्सेस असतो. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट, पब्लिसिटी चार्जेस, पब्लिसिटी म्हणजे जाहिरात खर्च, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे पण जाहिरात खर्च. तुम्ही कस्टमरला काय देता, डिस्काउंट देता. आता दिवाळीमध्ये वगैरे बघा 15%, 50%, 20%, 25% डिस्काउंट असतो. का डिस्काउंट दिला जातो, कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी डिस्काउंट दिला जातो. तर हे सेल्स वाढवण्यासाठी केलेला खर्च आहे. डिस्काउंट इज ॲन नॉमिनल अकाउंट आणि डिस्काउंट हा काय आहे, तुमचा लॉस असतो. बट तो तुम्हाला द्यावा लागतो. का द्यावा लागतो, कारण तुम्हाला तुमचे सेल्स वाढवायचे असतात म्हणून. कमिशन ऑन सेल्स, एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगता की आमचा एवढा माल विकून दे, मी तुला त्याच्यावर कमिशन देतो. तर ते सेल्सशी रिलेटेड जे पण एक्सपेन्सेस आहेत ते सेल्स रेशोमध्ये डिवाईड करायचे आहेत. कॅरेज आउटवर्ड किंवा कॅरेज ऑन सेल्स. कॅरेज आउटवर्ड म्हणजे माल विकल्यानंतर त्यांना घरपोच सेवा आपण प्रोव्हाइड करतो, घरपोच माल पोचवतो. फॉर एक्झाम्पल तुमचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान असेल तर तुम्ही तुमच्याकडून एखाद्या कस्टमरने फ्रीज किंवा वॉशिंग मशीन परचेज केले असेल तर तुम्ही काय करता, त्यांना घरपोच देता सेवा. ती घरी घरापर्यंत तुम्ही ती वस्तू पोचवता. त्याला आपण म्हणतो कॅरेज आउटवर्ड, इनवर्ड नाही, आउटवर्ड. गुड्स गोज आउट होतो तुमच्या बिझनेसमधून आणि त्याचे जे एक्सपेन्सेस आहे ते तुम्ही पे करता, म्हणून त्याला म्हटलेलं आहे कॅरेज आउटवर्ड. बॅड डेट्स कोण बॅड डेट्स करतं, तुमचा कस्टमर तुमचे पैसे बुडवतो, त्याला म्हणतात बॅड डेट्स म्हणजे बुडविले, तुमची पैसे बुडविले. कोण बुडवेल, कस्टमर हा कोणाशी रिलेटेड आहे, सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणून बॅड डेट्स. मार्जिनल एक्सपेन्सेस, मार्जिनल म्हणजे सेल्स एक्सपेन्सेस आहेत, ते सेल्सशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस आहेत. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग केलं तुम्ही विक्रीसाठी, मग आपला माल जास्तीत जास्त शहरांमध्ये पोचवावा म्हणून तुम्ही काय करता, सेल्समन किंवा जे कॅरेज असेल, कॅरेज एक्सपेन्सेस वगैरे माल पोचवण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल केला असेल तर ते ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत, हे सेल्सशी रिलेटेड आहे. हे एवढं एक अपवाद आहे, हे नीट लक्षात ठेवा. हे कुणाचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत माहिती आहे का, सेल्समन जो असतो तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. कशासाठी ट्रॅव्हल करतो, तुम्हाला हे माहीत असेल, डोअर टू डोअर विकणारे जे सेल्समन असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करून जातात आणि मग जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत ते सेल्समध्ये मोडतात. ब्रोकरेज म्हणजे कमिशनचाच पार्ट आहे. तुम्ही तुमचा माल विकावा म्हणून एखाद्या व्यक्तीला ब्रोकरेज देता, तर ब्रोकरेज दिले, त्याला काय म्हणतात मराठीत मला माहिती नाही, बट ब्रोकरेज हे कमिशनसारखंच काम करतं. त्याला आपण ब्रोकरला जे दिलं जातं त्याला ब्रोकरेज असं म्हटले जातं. तर ते सेल्सशी रिलेटेड आहे. आपले सेल्स वाढावे म्हणून आपण त्यांना कमिशन देतो, त्याला ब्रोकरेज म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, तुमची जर एखादी लँड आहे आणि ती लँड विकायची आहे तर तुम्ही काय करता, रिअल इस्टेटकडे जाता आणि रिअल इस्टेटवाला काय करतो, तुमची लँड विकून देतो किंवा तुम्हाला एखादं हाऊस वगैरे जमीन काय लागणार असेल तर ते काय करतो, परचेस तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही एजंटकडून करता. मग जे एजंटकडून आपण जे परचेस करतो किंवा सेल करतो आपण इथं सेलशी बघूया. आपली जर एखादी तुमची लँड आहे आणि ती लँड सेल करायची आहे तर तुम्ही रिअल इस्टेटचं काम करणाऱ्या एजंटकडे गेला आणि त्याला सांगितलं की ही आमची जमीन सेल करून दे, तर तो काय करेल, तुमच्याकडून ब्रोकरेज घेईल. त्याला म्हणतात ब्रोकरेज. कमिशनचाच पार्ट आहे बट त्याला ब्रोकरेज म्हणतात. त्याच्यानंतर आहे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड असतात. तुम्हाला माहिती आहे, सेल्सशी रिलेटेड सगळे जे पण एक्सपेन्सेस आहेत त्याला आपण सेल्स रेशोमध्ये डिवाईड करायचं आहे. सेल्स प्रमोशन म्हणजे तुम्हाला माहीत असेल, एखादी गाडी लॉन्च केली असेल वगैरे तर मग काय केलं जातं, सेल्स प्रमोशन म्हणतात त्याला. तर मग
गाडी लॉन्च करताना किंवा एखाद्या वस्तू मोबाईल लॉन्च करताना एखाद्या सेलिब्रिटीकडून ते लॉन्च केलं जातं आणि तेव्हा मग ते मोठं फंक्शन ठेवलं जातं. मग त्यावेळेस काय केला जातो, त्या फंक्शनचे जे चार्जेस असतात त्याला म्हणतात सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस. सेकंडरी पॅकिंग चार्जेस. समजा तुमच्या दुकानात एखादा कस्टमर आला आणि समजा तुमचं मोबाईलचं शॉप आहे, तुम्ही एखादा मोबाईल त्याला विकला, तर तो काय तुम्ही त्याच्या हातात देता का? नाही, तुम्ही त्याला बॉक्समध्ये पॅक केलेलाच असतो, तो प्रायमरी पॅकिंग असतं. नंतर तुम्ही त्याला एका कॅरी बॅगमध्ये देता. मग कॅरी बॅग फुकट येते का? नाही, तर कॅरी बॅग हा सेकंडरी एक्सपेन्सेसमध्ये येतो. सेकंडरी पॅकिंग एक्सपेन्सेस किंवा चार्जेस. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे तुमच्या ब्रँचेस असतात. फॉर एक्झाम्पल बाटाची दुकानं कशी असतात, साखळी पद्धतीची असतात, ते एकसारखी सगळ्या शहरांमध्ये पसरलेले असतात, विखुरलेले असतात. मग तिथं काय केलं जातं, डिस्ट्रीब्युशन केलं जातं. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल काय केला जातो, पोचवला जातो, तर त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ब्रँचला माल पाठवला जातो, त्याला डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे डिलिव्हरी व्हॅन, रनिंग एक्सपेन्सेस. डिलिव्हरी व्हॅन जी असते त्या व्हॅनचा जो खर्च आहे, तो व्हॅन कशासाठी आहे, डिलिव्हरी करण्यासाठी. डिलिव्हरी म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुड्स सेंड करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही पाहिलं असेल डेअरी व्यवसायामध्ये चितळेच्या यांच्या जे मिल्क असतं, दूध असतं, ते सकाळ सकाळी गाड्या येतात आणि काय करतात, प्रत्येक शॉपमध्ये दूध ठेवून जातात किंवा विकायला देतात प्रत्येक सेल्समनला. तर त्या डिलिव्हरी व्हॅन येतात. तर त्या डिलिव्हरी व्हॅनचे जे ड्रायव्हरचा पगार असेल, पेट्रोल असेल किंवा मोडतोड झाली, काय नुकसान झालं, गाडीचं पंक्चर झाली, तर अशा जो एक्सपेन्सेस असतो त्याला म्हणतात डिलिव्हरी व्हॅन रनिंग एक्सपेन्सेस. सॅलरी टू ट्रॅव्हल सेल्समन. ट्रॅव्हलिंग जे करणारा सेल्समन आहे त्याला काय दिलं जातं, सॅलरी दिली जाते, पगार दिला जातो. तो पगार पण सेल्स एक्सपेन्सेसमध्ये मोडतो, सेल्स रेशिओमध्ये मोडतो. फ्री सॅम्पल. आपण आपली मालाची विक्री वाढावी म्हणून आपण काय करतो, फ्री सॅम्पल देतो. फ्री सॅम्पल म्हणजे काय, तर एकावर एक फ्री. मग आपलं लॉस होतो, पण आपण का वाटतो एकावर एक फ्री, आपला हा एक्सपेन्सेस आहे किंवा लॉसेस आहेत, आपली विक्री वाढावी म्हणून आपण केलेला हा खर्च असतो. परत कॅटलॉग एक्सपेन्सेस. कॅटलॉग तुम्हाला माहीत असेल, साड्या वगैरे तुम्ही खरेदी करायला जाता, ड्रेस वगैरे खरेदी करायला जाता, तेव्हा त्याच्यावर एक चित्र प्रिंट केलेलं असतं किंवा शॉपमध्ये ते कॅटलॉग प्रिंट केलेले असतात, मोठे मोठे बॅनर लावलेले असतात. कॅटलॉग असतं म्हणजे छोटंसं एक साडीचं चित्र असतं. मग ते प्रिंट करण्यासाठी तुम्हाला काय केला जातो, काय करावं लागतं, एक्सपेन्सेस करावे लागतात. ते छापण्यासाठी आलेला खर्च त्याला म्हणतात कॅटलॉग एक्सपेन्सेस. फ्राईट एक्सपेन्सेस म्हणजे वाहतुकीचा खर्च. म्हणजे समजा तुम्ही काय केलं, फ्लाईटनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुड्स पाठवला, तर गुड्स कॅरेज एक्सपेन्सेस असतील किंवा फ्लाईट एक्सपेन्सेस असतील, तर ते कशामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, सेल्स रेशिओमध्ये, कारण माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण पाठवलेला आहे, सेल्स रिलेटेड येतं ते. टेंडरिंग एक्सपेन्सेस. एखाद्या मालाची विक्री करण्यासाठी आपण टेंडर काढतो, आणि टेंडर काढताना त्या टेंडरचा जो खर्च आहे तर ते टेंडर एक्सपेन्सेस असं म्हणतात त्याला. अलाउन्स टू डेटर्सला तुम्ही अलाउन्सेस दिले. अलाउन्स म्हणजे काय, तर तुम्ही एखादी फॅसिलिटी दिली. कधी कधी काय केलं जातं माहिती आहे, दिवाळीमध्ये वगैरे, तर तुम्ही तुमच्या वस्तू विकताना एखाद्या प्रत्येक कस्टमरला तुम्ही काहीतरी गिफ्ट देता दिवाळीमध्ये. तर दिलेलं गिफ्ट असेल किंवा एखादं कुपन दिलेलं असेल किंवा असं काहीतरी सेवा सुविधा दिलेल्या असतील, त्यांना इतर सवलती दिलेल्या असतील, तर त्याला अलाउन्सेस असे म्हणतात. बट ते डेटर्सला दिलेले असतात, म्हणून अलाउन्सेस टू डेटर्स मीन्स कस्टमरला आपण गुड्स सोल्ड करताना त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी देतो, त्याला अलाउन्सेस असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरपोच सेवा, कुपनची सेवा, एखादी गिफ्ट वस्तू किंवा एकावर एक फ्री, असं काहीतरी आपण देतो, त्याला अलाउन्सेस असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे सेल्स टॅक्स. विक्रीचा टॅक्स सेल्स टॅक्स म्हणतात त्याला, विक्रीवर बसलेला टॅक्स, GST वगैरे.
आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस, एखादी वस्तू विकल्यानंतर, फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉशिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट काहीतरी विकलेलं आहे आणि ते जर बिघडलं वगैरे काय नादुरुस्त झालं तर तुम्ही काय करता, विक्रीनंतर सुद्धा त्यांना ती दुरुस्त करून देता. त्याला असं म्हटलं जातं आफ्टर सेल सर्व्हिस एक्सपेन्सेस. आणि सगळ्यात शेवटी आहे डिलिव्हरी एक्सपेन्सेस, म्हणजे व्हॅनचा खर्च आहे तो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण माल पाठवताना जर काय खर्च होत असेल तर त्याला डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस किंवा डिलिव्हरी एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. तर हे सगळे एक्सपेन्सेस आपण सेल्स रेशिओमध्ये डिवाईड करणार आहोत. हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तरच तुम्हाला हा लेसन समजणार आहे, अदरवाईज हा लेसन तुम्हाला समजणार नाही. तर त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला काय, तर टाईम रेशोमध्ये काय डिस्ट्रीब्यूट केलं जातं. टाईम रेशोमध्ये फिक्स स्वरूपाचे जे एक्सपेन्सेस असतात ते डिस्ट्रीब्यूट केले जातात किंवा डिवाईड केले जातात रेशोमध्ये. आपल्याला सगळ्यात पहिला रेशो फाइंड करावा लागतो आणि नंतर रेशो फाइंड केल्यानंतर जर समजा सेल्स दिसलं, रेंट दिसलं, सॅलरी दिसलं तर मग त्या वेगवेगळ्या रेशोमध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या क्वेश्चनमध्ये सॅलरीज दिसलं तर मग ते तुम्ही कोणत्या रेशोमध्ये डिवाईड करणार, टाईम रेशोमध्ये. आणि समजा क्वेश्चनमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिसलं तर तुम्ही त्या नाव कशामध्ये, त्या अमाऊंट तुम्ही कशामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, सेल्स रेशोमध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर ह्या गोष्टी, हे जे कन्सेप्ट आहे ती पाठ असणं, लर्न असणं किंवा माहीत असणं खूप गरजेचे आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे की हे तुम्ही लक्षात ठेवा, लर्न करा, समजून घ्या, म्हणजे आपल्याला क्वेश्चन खूप इझी होईल. धन्यवाद.